विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण जो घटक पाहिला होता तोच घटक आपण आज कंटिन्यू करत आहोत. अंकाची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी. मागील व्हिडिओमध्ये आपण स्थानिक किंमतीबद्दल माहिती घेतली होती. आज आपण पाहणार आहोत दर्शनी किंमत म्हणजे काय आणि दिलेल्या संख्या विस्तारित रूपात कशा मांडायच्या, म्हणजे एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर्स, ते आपण आज पाहणार आहोत. या बेसिक गोष्टी आहेत इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी. म्हणून बघूया आपण दर्शनी किंमत म्हणजे काय. तर कोणत्याही संख्येतील अंकाची दर्शनी किंमत त्या अंका एवढीच असते. जो अंक दिसतो तेवढी त्याची दर्शनी किंमत. उदाहरणार्थ आपल्या समोर एक संख्या आहे 28,65,345. यामध्ये जर तुम्हाला कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत विचारली तर तेवढीच राहील. या 2ची दर्शनी किंमत 2, 8ची दर्शनी किंमत 8, 6ची दर्शनी किंमत 6, 5ची दर्शनी किंमत 5, 3ची दर्शनी किंमत 3, 4ची दर्शनी किंमत 4 आणि या 5ची दर्शनी किंमत 5. म्हणजे दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. जी दिसते तीच असते. दैनंदिन व्यवहारामध्ये आपण म्हणतो दिसतं तसं नसतं, पण इथे तसं नाही. दर्शनी किंमतीमध्ये जे दिसतं तेच असतं. चला जाऊया आपण पुढे. आता विस्तारित रूपात मांडणी किंवा विस्तारित मांडणी, त्याला एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर. संख्या विस्तारित रूपात लिहा किंवा विस्तारित रूपावरून संख्या तयार करा, असे प्रश्न मुलांना येत असतात. तर बघूया आपण विस्तारित रूपात मांडणी करायची म्हणजे नेमकं काय करायचं. तर या संख्येतील प्रत्येक अंकाच्या स्थानिक किमती बेरजेच्या रूपात मांडणे. म्हणजे दिलेली संख्या ही त्यातील प्रत्येक अंकाच्या बेरजेच्या रूपात मांडणे म्हणजे त्या संख्येचं विस्तारित रूप करणे होय. बघूया एक उदाहरण आपण. या ठिकाणी मी 67,53,944 ही संख्या घेतलेली आहे. मग बघूया आपण काय केलंय. तर 6 हा एकदम डावीकडचा अंक आहे म्हणून मी इथे 6 घेतले आणि 6च्या उजवीकडे किती अंक आहेत मोजा. 1 2 3 4 5 6 अंक आहेत म्हणून 6 वर 6 शून्य आपल्याला द्यावं लागतील. म्हणजे याची दर्शनी किंमत 7 लाख रुपये आहे. त्या परत पुढे अधिक चिन्ह द्यायचं. मग 7ची दर्शनी किंमत लिहिली इथे. जेवढे अंक 7च्या उजवीकडे असतील तेवढे शून्य ते द्यायचे. परत प्लसचं चिन्ह लिहायचं, अधिकचं चिन्ह लिहायचं. मग 5 या अंकाची स्थानिक किंमत पुढे लिहिली, अधिक 3ची स्थानिक किंमत, अधिक 9ची स्थानिक किंमत, अधिक 4ची स्थानिक किंमत, अधिक 4ची स्थानिक किंमत. अशा प्रकारे आपल्याला संख्या दिली असल्यास विस्तारित रूपात त्याची मांडणी करता येते किंवा हे विस्तारित रूप दिले असल्यास त्यावरून संख्या तयार करता येते. विस्तारित रूप दिल्यानंतर त्यावरून संख्या तयार करताना एक काळजी मात्र घ्यायची असते की आपण ते उभ्या रूपात किंवा उभ्या पद्धतीमध्ये मांडून एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक याप्रमाणे मांडायचं. त्याची बेरीज करायची म्हणजे ती आपल्याला संख्या मिळेल. तर यावर जे काही उदाहरण येतील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आमचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. शेअर केलं तर इतरांचा फायदा होईल, तेही शिकतील, त्याचबरोबर आमचाही फायदा होईल. तेव्हा आपणास विनंती आहे व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा, जेणेकरून शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या परीक्षेची तयारी करता येईल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.